घेराव घालता तुम्ही काय मागता? आम्हाला आमची वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे, ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे आणि आमचं पेन्शन आम्हाला मिळालं पाहिजे. कारण आम्हाला एकमुस्त रक्कम मिळत होती. 1 लाख रिटायर झाल्यानंतर 1 लाख कार्यकर्तीला आणि सेविकेला 75,000. एवढ्याशा रकमेमध्ये आम्हाला भागत नाही. परंतु आमच्या मानधनाच्या निम्मे आम्हाला दरमहा पेन्शन आमची मंजूर झाली पाहिजे. कारण आता महागाईच्या काळात आम्हाला परवडत नाही. आमचं वेतन सुद्धा वाढलं पाहिजे. आमचा वेतनाचा दर्जा आम्हाला लागू केला पाहिजे. ग्रॅज्युएटी आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला ग्रॅज्युएटी आणि वेतन श्रेणी या सरकारनं लागू केली पाहिजे. परंतु हे गेंद्याच्या कातडी असलेलं सरकार अजूनही बहिरं झाल्यासारखं सोंग करते आणि आमचे प्रश्न ऐकून घेत नाही. आज 52वा दिवस 53वा दिवस आला आहे, परंतु या सरकारला आजपर्यंतही जाग आला नाही. आम्ही थाळीनाद केला, आम्ही शिट्या वाजवून यांचे कान उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु हे अजूनही जागे होऊन राहिले नाही. आज 12:30 वाजता कॅबिनेटची बैठक आहे आणि म्हणून आम्ही अजित पवारांच्या बंगल्याच्या समोर त्यांच्या समोर इथे बसलेलो आहे. आणि ते जर आमचा विचार करणार नाही आणि आम्हाला निर्णय देणार नाही तर आम्ही हा निर्णय अजूनही आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होणार आहे आणि आमचा मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आहे. मी लता भट, अंगणवाडी कार्यकर्ती, माजी जिल्हा अध्यक्ष.